सर्वात महत्त्वाचा एक निर्णय घेतला गेला आणि या सभेमध्ये सर्वपक्षीय लोक होते, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते आणि यामध्ये सर्वांनी स्वतःहून सांगितलेला निर्णय म्हणजे वेंगुर्ला मध्ये बॅनर बंदी करा, बॅनर मुक्त वेंगुर्ला करा. आणि आम्हाला तो निर्णय खूप आवडला. आम्ही सर्व सदस्यांनी तो एक मताने मंजूर केला आणि बॅनर मुक्त वेंगुर्ला जर झालं तर अशी पहिली नगर परिषद ठरेल की ज्या ठिकाणी बॅनरच लावले जात नाही. तर त्यासाठी सर्वानुमते असा निर्णय घेतला गेला की शहरात यापुढे चतुर्थीच्या कालावधीत असू दे किंवा कोणत्याही कालावधीत बॅनरच लावायचे नाही. मग त्याला त्यांनी दुसरा उपाय सुचवायला सांगितला. तुम्ही त्याऐवजी तुम्ही काय सुविधा देऊ शकता. मग त्यावेळेस आम्ही असा एक डिसिजन घेतलेला आहे की LED स्क्रीन लावायची, डिजिटल LED स्क्रीन आपण शहरात लावायचा डिसिजन झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आणि त्याप्रमाणे वेंगुर्ल्यात 5 ठिकाणी आम्ही LED स्क्रीन लावणार आहोत. ते यामध्ये दाभोली नाका, वेंगुर्ला मार्केट, त्यानंतर हॉस्पिटल नाका, त्यानंतर पॉवर हाऊस, त्यानंतर पिराचा दर्गा, या अशा ठिकाणी 5 ठिकाणी हे आम्ही डिजिटल LED स्क्रीन लावणार आहोत. आणि नागरिक जे बॅनर लावणारे आहेत, ज्यांना शुभेच्छापर संदेश द्यायचे आहे, गणेश चतुर्थी निमित्त ज्या कोणाला एक शुभेच्छापर संदेश द्यायचे, त्यांनी सर्वांनी ते नगरपालिकेकडे द्यावे. आम्ही ते ह्या LED स्क्रीनवर प्रसिद्ध करू आणि त्याची कालावधी त्यांच्या लोकांच्याच म्हणण्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. 1-2 दिवसाचे, 4 दिवसाचे, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, त्याप्रमाणे त्याची फी आम्ही आकारू आणि ती फी एकदम वाजवी स्वरूपाची असेल. बॅनरला जेवढा खर्च होतो तेवढीच ती फी आकारली जाईल. आणि आम्हाला या नगरपालिकेला त्यातून उत्पन्न करायचं नसून वेंगुर्ला हे बॅनर मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता ती वेळ आलेली आहे की चतुर्थी महोत्सवातच आम्ही ही बॅनर मुक्त वेंगुर्लाची घोषणा केलेली आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी कोकण संवाद न्यूज चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.